डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे सोशल मीडिया टीम प्रस्तुत श्री भक्तिधारा परिवाराच्या वतीने 251 वधूवरांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। तसेच 24 नोव्हेंबरला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कार्यगौरव म्हणून समाजरत्न पुरस्कार सोहळा गौरी पटांगण पंचवटी येथे संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी आशीर्वाद म्हणून महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, भागवताचार्य शाहू महाराज भारती, भागवताचार्य श्याम सुंदर महाराज सोन्नर, स्वामी श्री कंठानंद महाराज, आमदार राहुल ढिकले उपस्थित राहणार आहेत। सिने अभिनेते सिद्धार्थ झाडबुके, संजय खापरे, महेश घाग, निर्माते भारत जोशी, सिने अभिनेत्री आर्या घारे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। तसेच हा भव्य सामूहिक विवाह सोहळा तसेच समाजरत्न पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार व्हावा यासाठी श्री भक्तिधारा परिवार, हरिभक्त परायण श्रीमंत महाराज बागल लातूरकर, डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे, मंगलाताई सतीश भंडारी, जगदीश सहानी, ॲडव्होकेट बाळासाहेब आडके, राजेंद्र खंदारे आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे। सामाजिक बांधिलकी जपत या भव्य सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। मी हेमंत कुलकर्णी। आज आपण या ठिकाणी आपण जमलो आहोत एका विशेष कार्यक्रमासाठी। जो कार्यक्रम आहे भगवंताचा, की तो कोणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आयोजन करतो आहे त्याचं खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि त्या गांभीर्याचा विचार करताना कुठल्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला जातो तो पण महत्त्वाचा विषय आहे। आणि आमच्यासारख्या कलाकारांनासुद्धा इथे काम करण्याची, समन्वयक म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे। या ठिकाणी श्रीमद भागवत आपले जे महाराज आहेत ते बागल सर यांनी भगवंताचा जो सप्ताह इथे अरेंज केलेला आहे, श्रीमद भागवत कथासार, या ठिकाणी हा सप्ताह चालू केल्यानंतर या ठिकाणी लग्न सोहळा, सामाजिक उद्देश हा डोळ्यासमोर ठेवून हा एवढा मोठा उपक्रम राबवला जातो आहे। आणि याबरोबरच समाजरत्न पुरस्कारसुद्धा दिला जातो आहे। आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं इथे योगदान मिळतं आहे। आणि या ठिकाणी आपण जे काही आयोजन केलेलं आहे त्यासाठी मी नाशिककरांना विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि द्यावी, हे याच्यापुढे सांगण्याचा माझा उद्देश आहे। मी मंगला भंडारी। आज येथे श्री भक्तिधारा परिवाराच्या माध्यमातून जो 251 मुला-मुलींचा लग्न सोहळा इथे आयोजित केला आहे। सर्वप्रथम मी ह्या आयोजनाच्या जे आयोजक आहेत आदरणीय आमचे त्यांना सर्व काय म्हणतात श्रीमंत बागलजी यांचं मी मनापासून स्वागत करते। कारण त्यांनी लोकांना असं काही म्हणजे नाशिकमध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज नाशिकमध्ये होते। कारण गरिबांसाठी जी संकल्पना आहे म्हणजे सरकार याच्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे की गरिबांच्या मुलांची सर्वांनी मिळून लग्न करावे, अनेक संस्थांनी करावं। पण माझ्या मते आत्तापर्यंत कोणत्याही संस्थांनी नाशिकमध्ये एवढा मोठा पुढाकार नाही घेतलेला। आणि नाशिकचं जे पावन तीर्थ आहे गंगा, तिच्या किनारी ह्या 251 मुला-मुलींचा जर लग्न सोहळा होतो आहे, मला असं वाटतं हा दिव्य सोहळा आहे। आणि नाशिककरांना मी याच्या माध्यमातून आवाहन करते की तुम्ही सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे। सर्वात मोठं दान म्हणजे ते कन्यादान असतं आणि या कन्यादानाचं सर्वांना जे भाग्य लाभले आदरणीय श्रीमंत बागल यांच्या माध्यमातून लाभते। मी स्वतःला भाग्यवान समजते की या सोहळ्यासाठी माझीसुद्धा उपस्थिती असणार आहे, माझासुद्धा हातभार असणार आहे। आमच्या सुवर्णाताई झाले, जगदीश भाऊ झाले, कुलकर्णी सर झाले, मनीषाताई झाले, म्हणजे सर्व टीम यासाठी दिवसरात्र झटत आहे। नाशिककरांना मी याच्या माध्यमातून आवाहन करते, आमचे श्रीमंत बागल यांनी संकल्प केला आहे की 1100 मुला-मुलींचा त्यांना विवाह सोहळा लावून द्यायचा आहे। आणि मला असं वाटतं आत्तापर्यंत 400 मुला-मुलींचा त्यांनी विवाह सोहळा लावून दिला। आणि ह्या विवाह सोहळ्यासाठी आत्तापर्यंत जेवढे दानशूर लोक आहेत ज्यांनी मदत केली आहे, आणि मला असं वाटतं अशा दानशूर लोकांचा पण सत्कार झालाच पाहिजे। म्हणून ह्या लोकांचा समाजरत्न पुरस्कार म्हणून आपण त्यांना इथे सन्मानित करणार आहोत 25 तारखेला। नाशिककरांनो, मंगला भंडारीच्या माध्यमातून, श्री भक्तिधाराच्या माध्यमातून, सुवर्णाताईंच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करते की 24 आणि 25 तारखेला सर्वांनी तुम्ही इथे यायचं आहे। या नवदाम्पत्यांना तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे। डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे। आज या ठिकाणी श्रीमद भागवत गीता, श्री भक्तिधारा परिवार आयोजित श्रीमद भागवत गीता, तसेच 24 आणि 25 नोव्हेंबरला जो त्यांनी 251 वधूवरांचा या ठिकाणी जे सामुदायिक विवाह सोहळा आहे
त्या माध्यमातून तसेच 25 नोव्हेंबर रोजी जो समाजरत्न पुरस्कार आहे, या दोन्हीही कार्यक्रमांना मला असं वाटतं की आज भक्तिधारा परिवार तसेच डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खूप चांगला संदेश या ठिकाणी दिला गेला आहे की आपण दानधर्म हे करतच असतो, पण दानधर्म हे कोणत्या ठिकाणी झाले पाहिजे, तसेच जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यापर्यंत आपण कशा माध्यमातून पोहोचलं पाहिजे. तुम्हाला जर बघितलं तरी आता हे जे 251 जे वधूवर आहे हे आर्थिक स्थित्या दुर्बल आहेत, तर ह्या दाम्पत्यांना जो विवाह करायचा होता तो त्यांच्या माध्यमातून त्यांना सार्थक करता येत नव्हता. तर भक्तिधारा परिवार तसेच डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे सोशल मीडिया तसेच आमच्या सौ मंगलाताई भंडारी यांच्या माध्यमातून आम्ही हे त्यांना सहाय्य केलेलं आहे. आणि असंच माझं स्वतःचं मत आहे, तसंच भक्ती परिवार जो आहे त्यांचं मत आहे की या समाजातील सर्व दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन या कार्यक्रमांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. तसेच या माध्यमातून या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सामाजिक एक संदेश असा दिला पाहिजे की ज्या ठिकाणी आपली आर्थिक मदत लागते आहे, ज्या ठिकाणी आपलं श्रमदान लागतं आहे, त्या ठिकाणी आपण नक्कीच उपस्थित राहावं असं मला वाटतं. आणि नक्कीच या माध्यमातून मी आपल्या या कार्यक्रमाला सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते. श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवाराच्या वतीने या ठिकाणी दिनांक 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच भागवत कथेच्या प्रित्यार्थ 24 नोव्हेंबर रोजी म्हणजे तुलसी विवाह दिवशी, त्याच दिवशी कथेतील रुक्मिणी स्वयंवराचा एक पार्ट येतो आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही 251 वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा करण्याचे ठरविले आहे. या विवाह सोहळ्यामध्ये ज्या दानशूर लोकांनी कन्यादान करण्याची भूमिका बजावलेली आहे अशा लोकांना आम्ही 25 रोजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. या कार्यक्रमाची संकल्पना एकच आहे की समाजातील तळागाळातील लोकांना ज्या काही शासकीय सुविधा पोहोचवायच्या आहेत त्या या सोहळ्याच्या माध्यमाने लोकांना एकत्र करणे आणि ते यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी दुवा म्हणून काम करणे ही संकल्पना आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सुरुवातीपासून जसं डिझाईन झाली तसे आमच्या मंगलताई भंडारी या भक्तिधारा आध्यात्मिक परिवाराच्या पाठीशी उभे राहतात. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रसिद्धी, कुठलंही काम करायचं बोललं की त्याच्यासाठी प्रसिद्धीची खूप आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी अर्थार्जनसुद्धा लागतं. तर यासाठी सुवर्णाताईंनी म्हणजे जनाई आणि मुक्ताई या दोन्ही माझ्या पाठीशी उभं राहिल्या आणि हा कार्यक्रम आज 3ऱ्या दिवसाच्या टप्प्यात आहे. आज भागवत कथेचा 3रा दिवस आहे. उद्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, परवाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला आणि दिनांक 24 रोजी संध्याकाळी 7:15 सामूहिक विवाह सोहळा करण्याचे आमचे. नमस्कार, मी संगीतकार अतुल राहुल. या ठिकाणी हबप बागल सर आहेत, भंडारी मॅडम आहेत, सुवर्णा मॅडम आहेत, विक्रम सर आहेत डिरेक्टर. आणि आज नाशिकमध्ये गोदाकाठी अतिशय एक सामाजिक कार्य हे भक्तिधारा परिवाराने आयोजित केलेलं आहे. याचा मूळ हेतू आहे की आयुष्यभर एका मुलीचे वडील अतोनाट कष्ट करतात, मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवतात आणि नंतर तो पैसा खर्च होतो आणि परत त्यांची परिस्थिती परत एक शून्य लेवल येऊन जाते. परंतु आज भक्तिधारा परिवाराने इतका सामाजिक आणि प्रत्येक एक मुलाचे आईवडील किंवा मुलीचे आईवडील म्हणून हा परिवार काम करतो आहे की 251 जोडप्यांचा विवाह, सामूहिक विवाह या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे त्या अर्थातच त्यांची आर्थिक परिस्थिती नसलेले जेही जोडपे आहेत ती या समूहामध्ये येतील आणि ते विवाहबद्ध होतील. कारण आज बघा, आपल्या प्रतिष्ठेसाठी लाखो आणि करोडो पैशांचा फक्त चुराडा केला जातो फक्त प्रतिष्ठेपोटी. परंतु कोणताही सामाजिक चळवळ पुढे येऊन त्यांना उद्देश करत नाही की हा पैसा खर्च करण्यापेक्षा तुम्ही यांच्या शिक्षणासाठी लावा किंवा त्यांच्या कामाधंद्यांसाठी, व्यवसायासाठी लावा. तर मला असं वाटतं या परिवाराने फार मोठं असं योगदान दिलेलं आहे. मी नाशिककरांना अगदी तळमळतेने हात जोडून संगीतकार अतुल राहुल म्हणून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही
निदान मी जरी या सामाजिक या घटकाचा क्षणाचा एक भाग झालो आहे, तुम्ही पण व्हा. आपलं या समाजाला काहीतरी देणं आहे, काहीतरी 1% जरी तुमचा जरी लाभला तरी या गोरगरिबांचं नक्कीच भलं होईल. आणि मी या परिवाराचा एक भाग आहेत. आम्ही सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही निश्चित या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. नाशिक लोकशाही न्यूजसाठी अविनाश मगर, नाशिक.